नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी MST CET JEE आणि नीट या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी एक टॅबलेट योजना आहे. त्या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा, ठीक आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. डाउट्स क्लिअर होतील आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये कळणार आहे कसा फॉर्म भरायचा आहे, कसे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, कुठून करायचे, नोटीस काय असेल, कशी नोटीस आली आहे, लास्ट डेट काय, सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होणार आहे. आणि मी सजेस्ट केलं की लवकरात लवकर तुम्ही फॉर्म हा बघून भरून टाका, जेणेकरून शेवटच्या मोमेंटला वेबसाईटचा काही इश्यू झाला तर तुमचा फॉर्म फिल केलेला असेल. चालेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा, आपण आपल्याकडे पेड काउन्सिलिंग अवेलेबल करत असतो. त्याच्यामध्ये MST CET, नीट आणि JEE या तीन एक्झामचे काउन्सिलिंग येतात. तसेच भरपूर सारे काउन्सिलिंग येतात. काउन्सिलिंगचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंक तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, डिप्लोमा कोर्सेस करायचे असेल, पॉलिटेक्निक करायचे असेल किंवा 11वी-12वीचे कोर्सेस जरी करायचे असतील तरी सर्व एज्युकेशनल काउन्सिलिंग आपल्याकडे होते. त्यात तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट, पर्क्स, भरपूर सारे ऑप्शन्स असतात. तर मी एकदा नक्की सजेस्ट करेल की तुम्ही एकदा नक्की काउन्सिलिंग सेशन, जे की फर्स्ट सेशन फ्री असतं, ते तुम्ही अटेंड करून बघा. ठीक आहे. चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा येऊ पुन्हा आपल्या व्हिडिओवर. बघा, व्हिडिओवर आल्यानंतर बघा, तुम्हाला इथे नोटीस दिसत असेल. महाराष्ट्र शासनाकडून आलेली नोटीस आहे, ही ऑफिशियल नोटीस आहे. बघा, इथं वरती तुम्ही क्लिअर बघू शकता की JEE नीट MST CET 2025-27 परीक्षापूर्व ऑनलाईन परीक्षणाकरिता योजनेचे तपशील. म्हणजेच जे विद्यार्थी 2027 मध्ये JEE नीट किंवा MST CET देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप असणार आहे, म्हणजेच टॅबलेट असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्ती जमातीचे तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE नीट MST CET बॅच 2025 ते 27 च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB डेटा पर डे असा डाटा पुरवण्यात येईल. बघा, म्हणजे तुम्हाला 6 GB डाटा पर डे येणार आहे त्या टॅबलेटमध्ये. टॅबलेट तर फ्रीच असणार आहे, प्लस 6 GB डेटा म्हणजे सिम कार्डही तुम्हाला फ्री असणार आहे. त्याच्यामध्ये 6 GB डेटा पर डे तुम्हाला असणार आहे. म्हणजेच तुम्ही त्याच्यातून ऑनलाईन लेक्चर्स किंवा ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकता. ठीक आहे. तसेच योजनेच्या लाभासाठी पात्रता आपण बघून घेऊया. बघा, पात्रता एक नंबरची बघू शकता. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी, म्हणजे जे कोणी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल ती महाराष्ट्राची असली पाहिजे. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी. तसेच विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावी. म्हणजेच बघा, तुमची जी कास्ट आहे ती भटक्या जमाती किंवा विमुक्त जमातीतील असली पाहिजे. तसेच तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटही असली पाहिजे, म्हणजेच तुमची कास्ट अंडर नॉन क्रिमिनल असली पाहिजे. सन 2025 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणासाठी लाभकरिता पात्र राहतील. बघा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 2025 साली 10वी दिली आहे तेच विद्यार्थी पात्र असणार आहेत. त्या आधीचे किंवा त्यानंतरचे विद्यार्थी यासाठी पात्र नसणार आहेत, त्यांना टॅबलेट भेटणार नाहीये. ठीक आहे. बघा, शेवटचं बघू. नाही, चौथं बघा, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसेल असे जोडणे आवश्यक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच तुम्ही सायन्स या शाखेत म्हणजे सायन्स या फील्डमध्ये ॲडमिशन घेतलेलं असावं. त्यासोबतची ॲडमिशन घेण्यासोबतची कागदपत्रे तुमच्याकडे असली पाहिजे व ती कागदपत्रे नीट व्यवस्थित क्लिअर असली पाहिजे अपलोड करताना. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. बघा, जेवढे म्हणजे याची एक मेरिट लिस्ट लागणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे पर्सेंटेज वाईज डिस्ट्रीब्युशन असणार आहे. प्लस तुम्हाला जे आरक्षण आहे कास्टला ते तुम्हाला देण्यात येणार आहे. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला पर्सेंटेज चांगले पाहिजे, प्लस तुम्ही त्या कास्टची पण बेनिफिट घेता आला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे. बघा, कागदपत्रे काय काय लागणार आहे दिलेलं आहे. बघा, आधार कार्ड लागणार आहे,
पुढील व मागील बाजूसह म्हणजे दोन्ही बाजू तुमच्या आधार कार्डचे लागतील. त्याच्यानंतर रहिवासीचा दाखला तुम्हाला लागणार आहे, डोमासाईल किंवा सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे, जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमचं लागणार आहे, म्हणजेच तुमचं नॉन क्रिमिनल हे व्हॅलिड असलं पाहिजे. त्याची एक डेट असते की त्या तारखेनंतर ते इनव्हॅलिड होतं, त्यासाठी ते रिन्यू करावं लागतं किंवा नवीन काढावं लागतं. तर तुमचं ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असलंही पाहिजे आणि प्लस ते व्हॅलिडही असलं पाहिजे. तुमची 10ची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे, जी की ओरिजिनल असणार आहे. त्याच्यानंतर इयत्ता 11वीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला दाखला म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा फीस जर तुम्ही भरली असेल तर त्याची पावती तुम्हाला तिथे द्यावी लागणार आहे. दिव्यांग असल्यास दाखला, जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला त्याचा दाखला द्यायचा आहे, अनाथ असल्यास त्याचाही दाखला तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आरक्षणाचा गट दिलेला आहे की कोणाला किती आरक्षण आहे, कसं आरक्षण आहे. ओबीसी, विजय, एनटी, एनटीसी, एनटीपी, एनटीडी, एसबीसी. ठीक आहे, असं आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, समांतर आरक्षण पुढील प्रमाणे, तेही तुम्ही बघून घ्यायचे. या पूर्ण पीडीएफची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये असणार आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये डायरेक्टली जाऊन हा पीडीएफ बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अर्ज कसा करावा म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने. इथं बघा लिंक आहे दिली आहे. त्याच्यानंतर मी पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन डायरेक्ट त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. ठीक आहे. डॉक्युमेंट जे असणार आहेत ते व्यवस्थित स्कॅन करूनच तुम्हाला अपलोड करायचे, म्हणजे त्याच्यातले सगळे टेक्स्ट जो असेल, सगळ्या जी गोष्टी असतील ते क्लिअरली दिसतील. ठीक आहे. काही जर दिसलं नाही तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स नीट स्कॅन करूनच अपलोड करायचे. त्याच्यानंतर बघा, अटी व शर्यती आपण बघून घेऊ शेवटचा. बघा, पहिली अट काय, अर्ज करण्याची अंतिम तारीख 31/5/2025 आहे, म्हणजे तुम्ही 31/5/2025 पर्यंत अर्ज करू शकता. त्याच्यानंतर कदाचित डेट वाढू शकते, पण मी सांगेल की त्याच्या आधी अर्ज करून ठेवा. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, म्हणजेच तुम्ही पोस्टाद्वारे किंवा ईमेलद्वारे अर्ज भरू शकत नाही. तुम्हाला जो काही अर्ज आहे तो लिंकद्वारेच भरावा लागेल किंवा ऑनलाईनच भरावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे, तसेच निवडीची पद्धती याबाबतचे सर्व अधिकारी हे व्यवस्थापन संचालक महामती यांच्याकडे राहील. म्हणजेच तुम्ही एकदा भरलेला फॉर्म त्याच्यानंतर तो मान्य करायचा किंवा त्याची ऍप्लिकेशन वाढून द्यायची, व्हॅलिडिटी वाढून द्यायची, हे त्यांच्या हातात असणार आहे, तुमच्या हातात नसणार आहे. ठीक आहे. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवडी प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व निषेध करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल. म्हणजेच बघा, तुम्ही जर एखादा फेक डॉक्युमेंट अपलोड केला किंवा तुम्ही फेक इन्फॉर्मेशन जर फिल केलेली असेल आणि त्याच्यानंतर ती जर त्यांच्या लक्षात आली तर ते तुमचा अर्ज त्या मोमेंटला रिजेक्ट करू शकतात. ठीक आहे. तर मी सजेस्ट करेल की तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती करेक्टच भरा, ओरिजिनलच डॉक्युमेंट जोडा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचणी असल्यास केवळ महादेव कॉल सेंटरवर संपर्क करावा. बघा, त्यांनी जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुमच्या फॉर्ममध्ये काही अडचण आली असेल तर तुम्ही महाज्योतीच्या ऑफिशियल फोन नंबरवर कॉल करू शकता, त्यांनी इथं नंबर पण दिलेला आहे. ठीक आहे. चला, सगळ्या गोष्टी तुम्हाला अपेक्षा करतो की समजलेल्या असतील. तर आपण आता बघूया की ऑनलाईन फॉर्म कसं भरायचं. ठीक आहे. ऑनलाईन फॉर्मची लिंक आणि पीडीएफची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही ते बघू शकता आणि त्या लिंकद्वारे तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरण्याच्या लिंकवर जाऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपण बघणार आहोत की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा. बघा, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंकवर क्लिक केलं किंवा पीडीएफ मध्ये त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही अशा पेजवर येशाल. इंटर मोबाईल नंबर, बघा इथं वरती बघा दिलेलं आहे, ऍप्लिकेशन फॉर्म फॉर JEE नीट MST CET ट्रेनिंग 2025-27. ठीक आहे. तर इंटर मोबाईल नंबर, बघा तुम्हाला पहिले तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर तुम्ही कोणाचा देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथं मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून गेल्यानंतर बघा सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर बघा ओटीपी येईल तुमच्या त्या दिलेल्या मोबाईल नंबरवर. त्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी सिम्पली तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा असा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यानंतर बघा पर्सनल डिटेल्स विचारले तुम्हाला. बघा, अप्लाइड फॉर JEE नीट MST CET, म्हणजे तुम्ही कशासाठी अप्लाय करताय, म्हणजे तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करणार. जर तुम्ही नीटसाठी करत असाल तर नीट करायचं आहे, JEE किंवा MST जो कोणत्या परीक्षेसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्या परीक्षेसाठी तुम्हाला यस करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकंट्स फुल नेम, बघा तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर लास्ट नेम टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ॲप्लिकंट्स फादर नेम किंवा गार्डियन नेम. ठीक आहे. तर तुमचं फर्स्ट नेम टाकायचं, मिडल नेम टाकायचं, लास्ट नेम टाकायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जेंडर तुमचं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बघा डेट ऑफ बर्थ विचारलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला सिम्पली तुमचा डेट ऑफ बर्थ इथे एंटर करून घ्यायचा आहे, मंथ, डेट अँड इयर. त्याच्यानंतर बघा ऑर्फन, आर यू ऑर्फन, जर तुम्ही अनाथ असाल तर
येस करायचंय, नसाल तर नो करायचंय. जर असाल तर समोर दिलेल्या ऑप्शन तुम्हाला टिक करावं लागतील. खाली बघा त्याच्यानंतर आर पर्सन विथ डिसॅबिलिटीज, म्हणजे तुम्हाला काही डिसॅबिलिटीज आहेत का, जर तुम्हाला असतील तर येस करायचे, नसतील तर नो करायचे. जर असतील तर तुम्हाला समोर दिलेल्या एका ऑप्शनला सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यानंतर बघा खाली यायचं, त्याच्यानंतर सोशल कॅटेगरी विचारलेलं आहे. ठीक आहे, तर सोशल कॅटेगरीवर क्लिक केल्यानंतर बघा भरपूर ऑप्शन्स येतील. तर तुम्हाला त्या ऑप्शन्सवर तुमची जी कास्ट असेल, जसं की ओबीसी झालं, एनटीसी झालं, एनटीपी झालं, एनटीडी झालं, एसबीसी झालं, त्यापैकी एक कास्ट सिलेक्ट करायची, म्हणजे कॅटेगरी सिलेक्ट करायची. आणि त्याच्यानंतर बघा समोरच्या टॅबमध्ये कास्ट विचारली गेलेली. ठीक आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला कास्ट सिलेक्ट करायची. आता जी काही तुमची कास्ट असेल ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. आता तुमच्या एनटीसी अंडर भरपूर कास्ट येतात, ओबीसी अंडर भरपूर कास्ट येतात, एनटीडी अंडर भरपूर कास्ट आहेत. तर जी कोणती तुमची कास्ट असेल ती तुम्हाला समोर सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इन्कम ग्रुप नॉन क्रिमिनल असला पाहिजे तुमचा, हे तुम्हाला कंपल्सरी करावंच लागणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला आधार नंबर तुमचा एंटर करून घ्यायचा आहे. नॅशनॅलिटी इंडियन ऑटोमॅटिकली येऊन जाईल. डोमेसाईल तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बघा समोर महाराष्ट्र ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्याच्यानंतर रेसिडेंट टाईप, जे रुरल आहे की अर्बन आहे, म्हणजे तुम्ही गावात राहतात की शहरात राहतात, हे तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा प्रेझेंट ॲड्रेस, म्हणजे तुम्ही जर बाहेर शिकत असाल तर तुमचा तो ॲड्रेस येता येईल. ठीक आहे, किंवा जिथून तुम्ही शिकत असाल तिथला ॲड्रेस तुम्हाला सिम्पली टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तहसील, गाव, हाऊस नंबर, वॉर्ड नंबर, रोड, पिनकोड, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे टाकून घ्यायचे. त्यानंतर बघा खाली दिलेले परमनंट ॲड्रेस सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस. जर तुम्ही त्याच ठिकाणावर राहत असाल जिथे तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला हा बॉक्स सिलेक्ट करायचा. जर तुमचं शिक्षण इकडे चालू असेल आणि तुम्ही राहत वेगळ्या ठिकाणी असेल तर तुम्हाला खालचे डिटेल्स पण पूर्ण भरावे लागतील. त्यानंतर बघा खाली मोबाईल नंबर तुमचा येऊन जाईल. त्याच्यानंतर जर तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकता, तो ऑप्शनल आहे, काही हरकत नाही. त्याच्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे. ठीक आहे, ईमेल आय डी प्रोव्हाइड करायचं, ईमेल आय डी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह ॲट नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तुम्ही क्वालिफिकेशन डिटेल्स या टॅबवर असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे 10th क्वालिफिकेशन डिटेल्स विचारले, म्हणजे तुमचं नेम अँड प्लेस ऑफ स्कूल, म्हणजे तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं. म्हणजे 10वीला तुम्ही ज्या शाळेत होते त्या शाळेचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्याचा पत्ता तुम्हाला टाकून, म्हणजे ठिकाण तुम्हाला तिथे टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर बोर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचं. बोर्ड युजली सर्वांचं महाराष्ट्र बोर्डच असणार आहे पुण्याचं. ठीक आहे, जर तुमचं वेगळं असेल तुम्ही तेही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग तर 100% तुमचं 2025 असणार आहे, एकच ऑप्शन असतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर टोटल मार्क्स, म्हणजे टोटल मार्क्स म्हणजे तुमचे 10th मध्ये टोटल किती मार्क्स एक्झाम होते. म्हणजे ऑफकोर्स तुमचा जो रिझल्ट लागला तो 500 मार्कांचा लागला, सो 500 तिथे, तर तुम्हाला तिथे 500 सिलेक्ट करून घ्यायचं आहे किंवा इंटर करून घ्यायचं. त्यानंतर मार्क्स ऑफ, म्हणजे तुम्हाला 500 पैकी किती मार्क्स पडले, तुमच्या मार्क्सशीटवर जेवढे असतील तेवढे तुम्हाला इथे इंटर करून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर बघा इंटर केल्यानंतर खाली ऑटोमॅटिकली तुमची पर्सेंटेज ऑफ मार्क्स येऊन जाईल. सिम्पली तुम्हाला काय करायचं, सेव्ह अँड या नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं, पूर्ण इन्फॉर्मेशन चेक करून घ्यायची. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर बघा तुमचे डॉक्युमेंट्स इथं तुम्हाला अपलोड करायचे. ठीक आहे, सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर असं तुमचं टॅब ओपन होईल, इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ठीक आहे, यामध्ये बघा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला विचारलेला आहे, सिग्नेचर विचारली, आधार कार्ड विचारलं, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, भरपूर सारे आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला बघा हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते जेपीजी किंवा जेपीईजी याच फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे, ते पण लेस दॅन 200 KB असले पाहिजे, म्हणजे 200 KBच्या आत असले पाहिजे हे सर्व डॉक्युमेंट. आता बघा भरपूर विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की हे कसं कम्प्रेस करायचं किंवा काय किंवा काय, तर मी याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. सिम्पली त्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे, तुमचा जो डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचा आहे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जसं की मी फोटो तुम्ही सिलेक्ट केला की तिथे जायचं. त्याच्यानंतर तिथे एक साईज ॲडजस्टर येईल. त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला बघायचं की 200 KBच्या अंडर तुमचा फोटो आहे की नाही. तुम्हाला ते सिम्पली स्क्रोल करायचे मागे पुढे. 200 KBच्या अंडर तिथे फाईल झाली, सिम्पली तुम्हाला तिथून डाउनलोड करायची आणि ती इथं चूज फाईल करून सिलेक्ट करून अपलोड इमेज करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. सेम तशाच पद्धतीने सिग्नेचर अपलोड करायची आहे. तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्ड लक्षात घ्या की आधार कार्डची समोरची बाजू आणि मागची बाजू दोन्ही पण तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. ठीक आहे, तुम्ही एकतर समोरची बाजू आणि दुसरी शेवटची बाजू एकाच पेजवर घेऊ शकता किंवा मग 2 फोटोचे PDF करून आणि मग JPG मध्ये कन्वर्ट करून तुम्ही ते अपलोड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा सर्व डॉक्युमेंट तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप इथे अपलोड करून घ्यायचे. आधार कार्ड झालं, तुमचा फोटो झाला, तुमची सिग्नेचर झाली, तुमचं नॉन क्रिमिनल झालं, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याच्यानंतर तुमचं SSC मार्कशीट सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. ठीक आहे, SSC मार्कशीट नंतर बघा तुमचं बोनाफाईडही तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. ठीक आहे, एवढं सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर कमर्शियल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. ॲडमिशन रिसिप्ट, म्हणजे तुम्ही जे ॲडमिशन घेताना जी फीस भरलेली असेल त्याची रिसिप्ट असेल
ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. ठीक आहे, एवढे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, मी जसं सांगितलं याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल, जसं की तुम्ही इमेज कसं कम्प्रेस करू शकता 200 MB चार्टर, त्या लिंकद्वारे तुम्ही सिम्पली जाऊन ते करू शकता. आणि कन्वर्ट करायची लिंक, मी जर तुमचं PDF असेल तर मी PDFची लिंक दिली, PDF टू JPG कन्वर्ट करण्यासाठी तेही तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, हे सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतील. ठीक आहे, तर या सर्व सर्व डॉक्युमेंट तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप अपलोड करून घ्यायचे. मी सजेस्ट केलं की डॉक्युमेंट पहिले स्कॅन करा, त्याला JPG मध्ये सेव्ह करा. जर ते PDF मध्ये असेल तर मग त्याला PDF मध्ये राहू द्या, त्याच्यानंतर त्याला JPG मध्ये कन्वर्ट करा. कन्वर्ट करून त्याला कम्प्रेस करा. कम्प्रेस केल्यानंतर मग सिलेक्ट करून ती फाईल अपलोड इमेजवर क्लिक करा. म्हणजे कसं बघा, चूज फाईल केली, त्याच्यानंतर अपलोड इमेज आहे. अपलोड इमेज नंतर बघा तुम्ही जसं अपलोड इमेजवर क्लिक करशाल त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडेड असं एक टॅब येईल किंवा तुमचं डॉक्युमेंट तिथे शो होईल एक छोट्याच आयकॉनमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने हा संपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ मी भरावा पर्सनली, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता बाय मेल किंवा व्हॉट्सअपची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही सिम्पली त्याच्यावर कॉन्टॅक्ट मला करू शकता. हा फॉर्म मी तुम्हाला भरून देऊ शकतो, काहीच हरकत नाही. हा फॉर्म तुम्हाला मी सांगेल की एकही चूक नका होऊ देऊ. जर एकही चूक झाली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. स्पेलिंग मिस्टेक असू द्या, फोन नंबर असू द्या किंवा डॉक्युमेंटचा इश्यू असू द्या, कसलाही एक जरी 1% जरी चान्स झाला रिजेक्ट करायचा तर रिजेक्ट करतीलच. आणि नंतर एकदा रिजेक्ट झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही करू शकत, काहीच नाही. भले तुम्हाला भरपूर सारे पर्सेंटेज असू द्या, पण तेव्हा तुम्ही काहीच नाही करू शकत. म्हणून तुम्हाला सांगतोय फॉर्म व्यवस्थित भरा, शांततेत भरा, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सर्व लिंक्स आधी तुमचे डॉक्युमेंट सगळे प्रिपेअर करा. मी लिंक दिलेल्या लिंकद्वारे एक एक डॉक्युमेंट करून व्यवस्थित ते प्रिपेअर करा. मग ते 1 बाय 1 अपलोड करा. ठीक आहे, सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित करा, शांतपणे करा. जर तुम्हाला काही अडचण आलीच तर कमेंट करा किंवा व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याच्यावर जा, किंवा मेल ID पण तुम्हाला दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावर तुम्ही मला मेल करा. काहीच हरकत नाही, मी लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय करतो. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच होता. होप सो तुम्हाला हा सर्व व्हिडिओ कळालेला असेल, कसं तुमचा फॉर्म भरायचा टॅबलेटचा. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट केलं की तुम्हाला एक PDF जनरेट होऊन जाईल. PDF जनरेट होऊन तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म असणार आहे. ठीक आहे, तो रजिस्ट्रेशन फॉर्म प्रिंट करून किंवा प्रॉपर तुमच्याकडे कलरचा PDF म्हणून सेव्ह करून ठेवायचा आहे. ठीक आहे, कारण की तो पुढे तुम्हाला लागणार आहे, तो तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म आता इथून पुढे काम येणार तुम्हाला. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.